नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा चॅप्टर 4 अँगल्स अँड पेअर ऑफ अँगल्स क्लास 7 स्टेट बोर्ड महाराष्ट्र. ओके, आपण आता कोण आणि कोणाच्या जोड्याच्या संदर्भात आपण हा चॅप्टर शिकत आहोत विद्यार्थी मित्रांनो. याच्यामध्ये काय बघा, आता आपल्याला प्रॅक्टिस सेट 19 घ्यायचं आहे, 19. त्याच्या आधी आपल्याला अँगल्स इन अ लिनियर पेअर आपण हे बघूया विद्यार्थी मित्रांनो. ओके, अँगल्स इन अ लिनियर पेअर हा मुद्दा बघा सगळ्यात महत्त्वाचा आहे. अँगल्स ANGLES अँगल्स in a linear pair अतिशय सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. अँगल्स इन अ लिनियर पेअर, रेषीय जोडीतील कोन, याला मराठीत काय म्हणतात विद्यार्थी मित्रांनो? रेषीय जोडीतील कोन. एका रेषेवर बघा, ही एक रेषा आहे. ओके, आणि ह्या रेषेवर हा एक हे दोन कोन तयार झाले, हा एक कोन आणि हा एक कोन. याला आपण लिनियर पेअर अँगल म्हणतो, कारण या दोन कोनांच्या मापाची बेरीज 180 होते. म्हणजे लिनियर पेअरची व्याख्या काय होते की द सम ऑफ टू ॲडजसंट अँगल इज 180 डिग्री. द सम ऑफ टू ॲडजसंट अँगल असं लिहू आपण. तर पहिली व्याख्या लिहू विद्यार्थी मित्रांनो, द सम ऑफ टू ॲडजसंट अँगल्स इज 180 डिग्री. That two angles is called linear pair angles. ओके विद्यार्थी मित्रांनो, आता याच्या पुस्तकामध्ये बघा तुमची इथं खाली व्याख्या दिलेली आहे, अँगल्स विच हॅव अ कॉमन आर्म. ती पण लिहून टाका विद्यार्थी मित्रांनो. एक कॉमन आर्म आहे आणि दुसऱ्या उरलेल्या दोन ज्या आर्म आहेत, म्हणजे ह्या कोणाची ही एक बाजू आणि ह्या कोणाची ही एक बाजू इकडे जाणारी. ओके, इथं एक आपण ओरिजिन, इथं आरंभबिंदू आहे. मग इथं बघा, इकडे जाणारी एक बाजू आणि इकडे जाणारी एक बाजू ही स्ट्रेट लाईन आहे. म्हणजे अँगल्स विच हॅव अ कॉमन आर्म अँड अदर टू आर्म्स इज अ स्ट्रेट लाईन. हे दोन अदर आर्म कशा आहेत? स्ट्रेट लाईन आहेत. यांना आपण लिनियर पेअर अँगल म्हणतो. एवढी व्याख्या जरी तुमच्या द सम ऑफ टू ॲडजसंट अँगल इज 180, दॅट टू अँगल्स इज कॉल्ड लिनियर पेअर अँगल. एवढं जरी लक्षात ठेवलं विद्यार्थी मित्रांनो तरी सफिशियंट आहे. ओके, तर चला आता आपण पुढचं प्रॅक्टिस सेट 19 बघूया. आता एक एक वाक्य वाचू आणि त्याच्यानुसार आपण लिहूया. अतिशय सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, प्रॅक्टिस सेट 19. प्रॅक्टिस सेट 19. ओके, आता प्रॅक्टिस सेट 19 मध्ये आपल्याला काय करायचं आहे बघा. ड्रॉ द पेअर्स ऑफ अँगल्स. असे पेअर्स ऑफ अँगल्स काढायचे आपल्याला, फिगर्स काढायचे आहे. इज डिस्क्राइब्ड बिलो. इफ दॅट इज नॉट पॉसिबल से व्हाय. लिहायचं आहे आपल्याला, काढता आलं तर काढायचं आणि नॉट पॉसिबल असेल तर नॉट पॉसिबल लिहायचं. कॉम्प्लिमेंटरी अँगल्स दॅट आर नॉट ॲडजसंट. पहिलं वाक्य आहे. ॲडजसंटचा अर्थ लक्षात ठेवा, लगतचे कोन. आता कॉम्प्लिमेंटरी अँगल आहे पण ते ॲडजसंट नाही, अशी आकृती काढायची आपल्याला. मग आता कॉम्प्लिमेंटरी अँगल आहे, हा अँगल घेऊ आपण एक, हा झाला 60चा. आणि दुसरा घेऊ विद्यार्थी मित्रांनो, हा झाला 30चा. मग या दोघांची बेरीज किती झाली विद्यार्थी मित्रांनो? 90. 60 आणि 30. पण हे वेगळे आहेत, म्हणजे ॲडजसंट नाही. ॲडजसंट म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? बघा, ॲडजसंट म्हणजे हा मी एक, आता हे एक 90चा कोन काढला, हा पूर्ण 90चा आहे. मग हा घेतला मी 60चा आणि हा जर घेतला मी 30चा, तर ही अशी जर आकृती काढली मी तर ही चूक आहे, ही बरोबर आहे. त्यांनी पहिल्या वाक्यात काय सांगितलं की कॉम्प्लिमेंटरी अँगल्स दॅट आर नॉट ॲडजस्ट. कॉम्प्लिमेंटरी आहे पण ॲडजसंट नाही. ॲडजसंट म्हणजे लगतचे, की ज्यांची एक भुजा कॉमन असते. हा आणि हा लगतचा कोण आहे, एकानंतर एक कोण आले, हे वेगळे वेगळे कोण आहेत पण या दोघांची बेरीज 90 आहे. हे लगतचे कोण आहेत पण यांची बेरीज पण 90 आहे. हे पण कॉम्प्लिमेंटरी आहेत, हे पण कॉम्प्लिमेंटरी आहेत, पण हे ॲडजसंट आहेत आणि हे वेगळे वेगळे आहेत. ओके, समजलं विद्यार्थी मित्रांनो? तर ह्या दोन फिगर तुम्हाला काढायच्या आहेत. चला पुढचं बघूया आपण, नंबर 2. ओके, क्वेश्चन नंबर 2. बघा, दुसरं वाक्य काय, अँगल्स इन अ लिनियर पेअर विच आर नॉट सप्लिमेंटरी. आता अँगल लिनियर पेअर आहे आणि सप्लिमेंटरी नाही. मग लिनियर पेअरची बेरीज किती होते विद्यार्थी मित्रांनो? 180. आणि सप्लिमेंटरीची बेरीज किती होते? 180.
मग लिनियर पेअर आहे सप्लिमेंटरी नाही, इम्पॉसिबल. म्हणजे हे पॉसिबल नाही. दुसऱ्याचं उत्तर फक्त एवढं लिहा विद्यार्थी मित्रांनो की या आकृती आपण काढू शकत नाही. नॉट पॉसिबल, नॉट पॉसिबल. की ते लिनियर पेअर आहे आणि सप्लिमेंटरी नाही. मग चूक आहे नाही. लिनियर पेअर आणि सप्लिमेंटरी या दोघं 180 अंश मापाचे असतात. ओके, चला ठीक आहे. पुढचं बघू आपण आता 3 नंबरचं बघा विद्यार्थी मित्रांनो. क्वेश्चन नंबर 3 की त्या पुस्तकात चूक आहे विद्यार्थी मित्रांनो. तिथं कॉम्प्लिमेंटरी अँगल्स दॅट डू नॉट फॉर्म अ लिनियर पेअर, तिथे सप्लिमेंटरी अँगल्स दॅट डू नॉट फॉर्म अ लिनियर पेअर. म्हणजे सप्लिमेंटरी अँगल काढायचे आपल्याला, पण दॅट डू नॉट फॉर्म अ लिनियर पेअर. पण ते लिनियर पेअर नाही दाखवायचे, एका रेषेवर नाही दाखवायचे, वेगळे वेगळे दाखवायचे. मग आपण आता तिसरी आकृती काढूया विद्यार्थी मित्रांनो. बघा तिसरी आकृती आपल्याला कशी काढायची की एक असा कोन काढू. इकडे काढला मी 110 अंश आणि इकडे काढला एक. आता 110 मध्ये किती मिळवले तर 180 होतील 70. ओके, हा आता हे दोन झाले तिसऱ्या वाक्यानुसार काय की सप्लिमेंटरी अँगल, हे दोन्ही सप्लिमेंटरी आहे परंतु लिनियर पेअर नाही, एका रेषेवर नाही. ओके विद्यार्थी मित्रांनो, जर मी असे काढले असते की हा 110 आणि हा 70 तर हे काय झालं असतं की सप्लिमेंटरी पण आहे आणि लिनियर पेअर पण आहे. ओके, तर हे दोन सारखे आहेत परंतु त्यांनी काढायला आपल्याला अशी सांगितली की ते काय आहे सप्लिमेंटरी अँगल्स पण नॉट लिनियर पेअर, एका रेषेवर नाहीत. ओके, मग आपली वरची आकृती करेक्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. चला नंबर 4. नंबर 4च ना विद्यार्थी मित्रांनो. ॲडजसंट अँगल्स विच आर नॉट इन अ लिनियर पेअर. ॲडजसंट अँगल आहे पण लिनियर पेअर नाही. आता आपण चौथं बघूया विद्यार्थी मित्रांनो. चौथं काय, ॲडजसंट अँगल विच आर नॉट इन अ लिनियर पेअर. की ॲडजसंट अँगल आहे आणि विच आर नॉट लिनियर पेअर, की ते लिनियर पेअर नाहीत. मग तुम्ही कुठली आकृती काढू शकतात ना की ते लिनियर पेअर नाही. ओके, ही आकृती काढू शकतात. झाली ही आकृती. हिला नाव पण देऊ शकतात तुम्ही. प्रत्येक आकृतीला नावं द्या विद्यार्थी मित्रांनो. ओके, ही आपण ही घेतली 60 घ्या आणि ही घ्या 40 नाही, ही घ्या तुम्ही 60च घ्या. ओके, 60 घ्या, 120. चला काही हरकत नाही. म्हणजे अँगल्स विच कोणतं ॲडजसंट अँगल्स विच आर नॉट अ लिनियर पेअर, हे ॲडजसंट अँगल आहे पण लिनियर पेअर नाही. झाली ही आकृती. आपण चौथ्याची ही आकृती काढू शकतो की लगतचे कोण आहेत पण लिनियर पेअर नाही. लिनियर पेअर म्हणजे रेषीय जोडीतील कोण. ओके, आता 5वी आकृती काढूया विद्यार्थी मित्रांनो आपण. 5 नंबरची. अँगल्स विच आर नायदर कॉम्प्लिमेंटरी नॉर ॲडजसंट, नॉर ॲडजसंट. म्हणजे कॉम्प्लिमेंटरी पण नाही आणि ॲडजसंट पण नाही. 5वं बघा विद्यार्थी मित्रांनो. 5 नंबरचं कोणतं येतं बघा की हा आपण एक घेऊ, हा घेऊ विद्यार्थी मित्रांनो 30 अंश. कॉम्प्लिमेंटरी पण नाही आणि ॲडजसंट पण नाही. हा घेऊ आपण 35. ओके, आता 30 आणि 35 किती झाले 65. म्हणजे हे कॉम्प्लिमेंटरी पण नाही, त्यांची बेरीज 90 पण होत नाही आणि ॲडजसंट पण नाही, लगतचे पण नाही. ओके, म्हणजे झालं सोपं की बघ यांची दोघांची बेरीज 90 अंश होत नाही म्हणजे कॉम्प्लिमेंटरी नाही आणि ॲडजसंट नाही म्हणजे एकानंतर एक नाही आहे, वेगळे वेगळे आहेत. म्हणजे हे 5व्याचं उत्तर. आता 6व्याचं बघूया. 6व्याचं उत्तर, अँगल्स इन अ लिनियर पेअर विच आर कॉम्प्लिमेंटरी. आता शक्य आहे काय, अँगल्स लिनियर पेअर आहे रेषीय जोडीतील आणि ते कॉम्प्लिमेंटरी आहे. नॉट पॉसिबल. की लिनियर पेअरची बेरीज 180 होते आणि कॉम्प्लिमेंटरीची 90 होते. म्हणजे लिनियर पेअर आणि कॉम्प्लिमेंटरी कॉम्बिनेशन होऊ शकत नाही. म्हणजे नॉट पॉसिबल. शेवटच्या तो उत्तर येतं विद्यार्थी मित्रांनो नॉट पॉसिबल. ओके, नॉट पॉसिबल. अशा प्रकारे प्रॅक्टिस सेट 19 आपलं पूर्ण संपलेलं आहे. आता आपण व्हर्टिकली अपोजिट अँगल्स घेऊया विद्यार्थी मित्रांनो. एक छोटं मस्त तुम्हाला समजून सांगतो मी की व्हर्टिकली अपोजिट अँगल हा कॉन्ग्रंट असतात. कसे असतात विद्यार्थी मित्रांनो, एकरूप असतात. आपण ते बघूया. व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रंट. आपण लिहूया इथं व्हर्टिकली अपोजिट angles are congruent or equal म्हणा किंवा इक्वल म्हणा किंवा सेम म्हणा.
ओके, आपल्याला दाखवायचं आहे, आता शिकायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, हा महत्त्वाचा पॉईंट आहे. व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रंट, की व्हर्टिकली अपोजिट अँगल हे एकरूप असतात किंवा इक्वल सारख्याच मापाचे असतात. मी आता एक सोपं सांगतो, मग आपण समजून घेऊ. की बघा, हे असे दोन रेषा एकमेकीला छेदतात ह्या बिंदूमध्ये. आता याचा जो अपोजिट अँगल आहे तो हा आहे विरुद्ध कोण, आणि याचा जो आहे तो हा आहे. मग याचा अर्थ हा कोण आणि हा कोण सारखा आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि हा कोण आणि हा कोण सारखा आहे. हेच आपल्याला सिद्ध करायचं आहे की कसं सारखं असतं आहे. ओके, व्हर्टिकली अपोजिट अँगल आर कॉन्ग्रंट हे वाक्य आता तुम्ही पाठच करून ठेवा किंवा लक्षातच ठेवा. इक्वलच येते. ओके विद्यार्थी मित्रांनो, ते काय आहे, इक्वल आहे. व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रंट ऑर इक्वल. आता बघूया आपण विद्यार्थी मित्रांनो हे कसं आहे, इक्वल कसं आहे. ओके, अतिशय सोपं आहे. बघा, मी एक आकृती काढतो आणि तुम्हाला सांगतो की इक्वल कसं आहे तर लक्षात ठेवा. बघा, हे दोन रेषा एकमेकीला छेदतात. ओके, मी इथं लिहितो ए, इथं लिहितो मी ओ, इथं लिहितो मी बी, इथं लिहितो मी सी ओ आणि इथं लिहितो मी डी. आता हा जो अँगल आहे हा AOB आहे, हा अँगल आहे हा COD आहे. ओके, आता हे दोन रेषीय जोडीतील कोण आहे माहिती आहे ना. आता आपण याच्या आधीच्या याच्यात काय बघितलं की रेषीय जोडीतील कोणांच्या मापाची बेरीज 180 असते. म्हणजे हा आणि हा 180, हा आणि हा 180, हा आणि हा एक, ही एका रेषेवर तयार होतात नाही. हे दोन कोण एका रेषेवर तयार होतात, ही रेषा, मग याची बेरीज 180. ह्या रेषेवर हे दोन कोण तयार होतात, यांची बेरीज 180. हे दोन कोण एका रेषेवर तयार होतात म्हणजे यांची बेरीज 180. ओके, आता बघा विद्यार्थी मित्रांनो कसं आहे तर आपल्याला हा कोण कोणता AOB, हा अँगल AOB कॉन्ग्रंट दाखवायचा आहे अँगल CODशी. अँगल CODशी हा कॉन्ग्रंट दाखवायचा, एकरूप आहे हे दाखवायचं आहे. मग मी आता पहिले लिहितो विद्यार्थी मित्रांनो. पहिला बघा, याची आणि याची बेरीज मी 180 लिहितो, कारण सांगतो लिनियर पेअर रेषीय जोडीतील कोण आहे आपण आधीच बघितलं. मग लिहितो मी अँगल AOB प्लस अँगल BOD, अँगल BOD इज इक्वल टू 180 डिग्री. का, एका रेषेवर तयार झालेले दोन कोण, लिनियर पेअर अँगल. ओके, म्हणजे यांची बेरीज 180, याला आपण 1 म्हणूया. आता ह्या दोघांची बेरीज किती होईल, 180. म्हणजे BOD, अँगल BOD प्लस अँगल COD इज इक्वल टू 180 डिग्री. ओके विद्यार्थी मित्रांनो. सेकंड, म्हणजे याची आणि याची पण बेरीज 180 होते. मग आता हे दोन्ही सारखे आहेत, या दोघांची बेरीज 180 आणि या दोघांची बेरीज 180. मग आपण हे दोघं बरोबर ठेवू. अँगल AOB प्लस अँगल BOD इज इक्वल टू अँगल BOD प्लस अँगल COD. ओके, का, तर याची पण बेरीज 180 आहे आणि या दोघांची बेरीज पण 180, म्हणजे हे दोघं बरोबर आहेत, असं बरोबर लिहिलं. आता बघा, इकडचं कोण इकडे आल्यावर कॅन्सल होईल. बघा, हे BOD आहे, जर हे BOD हे COD वेगळं आहे, पण हे BOD जर इकडे आलं तर मायनस होईल, म्हणजे हे इकडे काय होईल, कॅन्सल होऊन दिली. मग उरलं काय शेवटी, AOB इज इक्वल टू COD. बघा, AOB COD इक्वल आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे व्हर्टिकली अपोजिट अँगल आर कॉन्ग्रंट असतात, हे लक्षात ठेवा. मी एकदम वेगळ्या पद्धतीने पुस्तकात जे सांगितलेलं आहे त्याच्यात थोडंसं वेगळं याच्याप्रमाणे आपण हे थेरम सिद्ध केलेले. हे थेरम आहे विद्यार्थी मित्रांनो, 9वीला 10वीला आहे, त्यामुळे एकदम अतिशय व्यवस्थित समजून घ्या. असं लिहून घ्या आणि व्हर्टिकली अपोजिट अँगल कॉन्ग्रंट असतात हे डोक्यामध्ये फिट करून टाका. ओके, चला आपण आता पुढचं बघूया. त्याच्यामध्ये प्रॅक्टिस सेट आहे 20, आपण तो घेऊया विद्यार्थी मित्रांनो. चला तर प्रॅक्टिस सेट 20 खूप सोपं आहे आणि नसेल समजत तर मी सांगतो की परत 2दा-3दा बघा, तुम्हाला आपोआप कळेल. बघा, लाईन AC अँड BD प्रॅक्टिस सेट 20. ओके, प्रॅक्टिस सेट 20, प्रॅक्टिस सेट 20. ओके, त्याच्यामध्ये पहिलं गणित आहे विद्यार्थी मित्रांनो, लाईन AC अँड BD, बाजूला आकृती दिलेली आहे. लाईन AC आपण आकृती काढूया आणि मग तिच्यावरून वाचूया विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे तुम्हाला पटकन कळेल. ओके, की लाईन AC कोणत्या इथं नाव आहे बघा, ही A आणि C ही लाईन आहे
आणि त्यानंतर अजून दुसरी कोणती लाईन आहे, बी आणि डी. ओके, लाईन बी आणि लाईन डी ही लाईन आहे. इंटरसेक्ट ॲट पॉईंट पी, इंटरसेक्ट ॲट पॉईंट पी. ओके, हा 47 अंश आहे विद्यार्थी मित्रांनो, हा 47 अंश आहे, 47 अंश. आणि तुम्हाला विचारलेलं आहे अँगल ए पी बी, अँगल ए पी बी काढा, त्यानंतर अँगल बी पी सी काढा, त्यानंतर अँगल सी पी डी काढा. ओके, आपण आता हे सगळे अँगल काढूया विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपं आहे. आता तुम्हाला बघा, पटकन सांगा तुम्ही, हा ए पी डी 47 आहे, तर हा किती राहील, 47. व्हर्टिकली अपोजिट अँगल आर कॉन्ग्रंट, मी सांगितलं. म्हणजे तुमचा कोणता निघाला विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये बी पी सी निघाला. मग आपण हा अँगल आधी लिहूया. आता इथं लिहू अँगल ए पी डी इज इक्वल टू किती दिलेला आहे, 47 दिलेला आहे. मग अँगल ए पी डी इक्वल अँगल बी पी सी, अँगल बी पी सी इथं लिहू आपण व्हर्टिकली अपोजिट अँगल. हे कारण लिहू आपण, का आपण इक्वल दाखवतोय दोघं, कारण ते व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे. आपण याच्या आधी आत्ता थेरम पाहिलं. मग ए पी डी आणि बी पी सी जर सारखे असतील तर ए पी डी किती आहे, 47, मग बी पी सी पण 47. अँगल बी पी सी इज इक्वल टू 47 डिग्री. झालं विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पहिल्या कोणाचं माप मिळालं बी पी सीचं. तुम्ही कुठले काढा, रँडमली काही असं हेच काढायला पाहिजे आधी, हेच काढायला पाहिजे असं काही नाही. हे झालं आपलं पहिल्या. आता आपल्याला दुसरं काढूया, आपण बघूया आता. ओके, मिटो विद्यार्थी मित्रांनो, हे झालं पहिल्याचं उत्तर. आता दुसऱ्याचं बघूया आपण. आता ए पी बी काढू आपण, हा ए पी बी. आता हा आणि हा लिनियर पेअर आहे विद्यार्थी मित्रांनो, हे दोन्ही लिनियर पेअर म्हणजे या दोघांची बेरीज 180 असते. मग आपण लिहूया अँगल ए पी डी प्लस अँगल ए पी बी इज इक्वल टू 180. आता याचं कारण लिहावं लागेल, लिनियर पेअर अँगल, एका रेषेवर तयार झालेले कोण, लिनियर पेअर अँगल, रेषीय जोडीतील कोण, असं लिहा. मग ए पी डी किती आहे विद्यार्थी मित्रांनो, ए पी डी 47 आहे. आपण त्याच्या जागेवर ठेवूया 47 डिग्री प्लस अँगल ए पी बी इज इक्वल टू 180. हे 47 का ठेवले, ए पी डीचं माप दिलेलं आहे आपल्याला, ए पी डीचं माप 47 आहे, ते ठेवलं. हे 47 तिकडे गेले, मायनस झाले, म्हणजे अँगल ए पी बी इज इक्वल टू 180 मायनस 47 डिग्री. 180मधून आपल्याला 47 वजा करायचे आहेत. 47 वजा करूया. 10तून 7 गेले 3, हात चाला 1, 4 1 5, 6 7 8, 3 1. ओके विद्यार्थी मित्रांनो, 4 1 5, 133. म्हणजे बरोबर आहे का बघा, ए पी बी बरोबर 133 डिग्री. ओके विद्यार्थी मित्रांनो, 133 येत आहे. आपण याची वजाबाकी केली, 10तून 7 गेले 3, हात चाला 1, 4 1 5, 8तून 5 गेले 6 7 8 3 1, 133 डिग्री. मग आता आपल्याला हा जर 133 मिळाला, हा 133 मिळाला विद्यार्थी मित्रांनो, तर हा व्हर्टिकली अपोजिट आहे त्याचा, म्हणजे हा सारखा आहे. म्हणजे कोणता, सी पी डी. आपल्याला सी पी डी पण मिळून जाईल. ओके, इथपर्यंत लिहिलं. वाटलं तर आपण आता खाली लिहू अँगल ए पी बी इज इक्वल टू अँगल सी पी डी. हा अँगल सी पी डी का इक्वल आहे, व्हर्टिकली अपोजिट अँगल. म्हणजे याचा अर्थ अँगल सी पी डी किती विद्यार्थी मित्रांनो, अँगल सी पी डी इज इक्वल टू 133 डिग्री. म्हणजे सी पी डी पण तुम्हाला 133 अंश मिळाला. ओके विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण ह्या तिन्ही कोणाचे माप बरोबर काढले आणि 2 मुद्दे वापरले आपण याच्यात, लिनियर पेअर आणि व्हर्टिकली अपोजिट अँगल. लिनियर पेअर आणि व्हर्टिकली अपोजिट अँगल हे आता लक्षात ठेवाय वाक्य. लिनियर पेअर 180, व्हर्टिकली अपोजिट अँगल कॉन्ग्रंट. ओके विद्यार्थी मित्रांनो, तर चला आता आपण पुढचा याच्यातलाच एक प्रश्न राहिलेला आहे 20 मधला, तो पण कव्हर करूया. ओके विद्यार्थी मित्रांनो, बघूया आपण आता. पुढचा प्रश्न आहे, एक आकृती दिलेली आहे पी क्यू आणि आर एस. ओके विद्यार्थी मित्र, बघा एक अशी आपण आकृती काढली तरच आपल्याला हे लक्षात येतं. दिस इज द ॲरो. ओके, हा एक कोन दिलेला आहे विद्यार्थी, पहिल्यासारखंच आहे, एक्स अंश दिलेला आहे.
तिथे 47 होते, इथं x अंश आहे P, त्यानंतर इथे R, इथे वर्टिकल इंटरसेक्ट पॉईंट M आहे, इथं S आहे आणि या ठिकाणी Q आहे. ओके. आणि आपल्याला विचारलेले आता अँगल कोणते कोणते विचारलेले बघा. दिलेलं काय काय आहे, मेजरमेंट ऑफ अँगल PMR इज इक्वल टू x डिग्री दिलेलं आहे आणि विचारलेलं आहे अँगल PMS, त्यानंतर अँगल SMQ आणि अँगल QMR हे विचारलेले आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके. तर आपण आता काढूया. अतिशय सोपं आहे बघा. आता हा कोन दिलेला आहे आणि तुम्हाला हा कोन माहिती आहे. आता हा कोन कोणता आहे, याच्यात कोणता वापरलेला आहे बघू. SMQ का QMS आहे, कोणता आहे SMQ. हा SMQ. मग हा x आहे तर हा पण x आहे. मग आपण लिहूया, हा SMQ आपला निघून जाईल. मग आपण लिहू अँगल PMR इक्वल अँगल SMQ, कारण देऊ आपण वर्टिकली अपोजिट अँगल, म्हणजेच अँगल PMR एक x अंश आहे, PMR x आहे आणि SMQ PMR एवढाच आहे, म्हणजे अँगल SMQ इज इक्वल टू ऑल्सो x डिग्री. आपल्याला पहिल्या याचं उत्तर मिळालं विद्यार्थी मित्रांनो ह्या क्वेश्चनचं. ओके. आता आपण PMS आणि QMR काढूया. चला. ओके. पहिला प्रश्न झाला विद्यार्थी मित्रांनो. पुढचं बघा आता PMR, आपण अँगल PMR प्लस अँगल PMS आहे ना. ओके. PMS अँगल PMS इज इक्वल टू 180. कारण का लिहिलं, हे दोन कोन लिनियर पेअर आहे, एका रेषेवर तयार झालेले दोन कोन आहेत, लिनियर पेअर अँगल्स. ओके. मग जर हे दोन कोन, मग हे PMR x दिलेलं आहे, हे x डिग्री आहे, प्लस अँगल PMS इज इक्वल टू 180 डिग्री होतात. म्हणजे अँगल PMS इज इक्वल टू 180 डिग्री मायनस हे x डिग्री होऊन जाईल, हे x तिकडे जाईल. आता याच्यामध्ये बदल होत नाही विद्यार्थी मित्रांनो, x मायनस करता येत नाही, आपल्याला हे तसंच ठेवावं लागेल. म्हणजे 180 मायनस x डिग्री, म्हणजे हा तो अँगल झाला. आता याच्यात काय करणार आहे आपण, याला तसंच ठेवायचं. म्हणजे कोणता PMS, हा अँगल काय आला विद्यार्थी मित्रांनो, 180 मायनस x डिग्री. मग हा पण तोच येईल, हा 180 मायनस x, हा पण 180 मायनस x. म्हणजे आपण लिहूया अँगल PMS इक्वल, ही तर काय लिहिलं विद्यार्थी मित्रांनो आपण, की हे लिनियर पेअर आहे. इथं लिनियर पेअर वर लिहिलं आपण. ओके. PMS हा PMS इक्वल टू कोणता आहे आता, QMR. PMS इक्वल टू अँगल QMR. कोणता विद्यार्थी मित्रांनो बघून घ्या. PMS आणि QMR हे इक्वल आहेत. कारण काय देणार विद्यार्थी मित्रांनो, वर्टिकली अपोजिट. ओके. अपोजिट अँगल्स. ओके विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे याचा अर्थ अँगल QMR इज इक्वल टू PMS काढलेला आहे पण हा 180, म्हणजे 180 मायनस x डिग्री. ओके विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपलं प्रॅक्टिस सेट 19 आणि 20 सोडवून झालेलं आहे आणि आपण इथंच थांबूया विद्यार्थी मित्रांनो. पुढचं जे आहे ते आपल्याला थोडंसं डिटेलमध्ये घ्यायचं आहे की बा ह्या कसे मापं काढल्या जातात. आपण त्याचं एक छोटं खानी सूत्र बघूया आणि पुढचं आपण संपवण्याचा प्रयत्न करूया विद्यार्थी मित्रांनो. जसं जमेल तसं एखादा व्हिडिओ एक्स्ट्रा होईल, हरकत नाही. चला बाय विद्यार्थी मित्रांनो.